नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता 10 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्याआधीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी उर्वरित रकमेच्या मदतीला कॅबिनेटकडून मंजुरी मिळालेली आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी तब्बल 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली आहे। मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता। राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या जमीन अक्षरशः वाहून गेल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सातत्याने लावून धरली जात होती। या संदर्भात सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून पुराच्या फटक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी, पशुधन, घरेही वाहून गेले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने अधिवेशन सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांना मदत म्हणून 663 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी आता विरोधकांचा हा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यंदाच्या खरीप हंगामात राज्य अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सुमारे 31,000 कोटी रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली। त्यापैकी यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 19,463 कोटी रुपयांच्या मदत वितरणाला सरकारने परवानगी दिलेली आहे। आता सरकारने 663 कोटी रुपयाच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला मंजुरी दिली आहे। नागपुरात आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तातडीने देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झालेल्या आहेत। यापूर्वी सरकारने पीक नुकसानीपोटी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मदतीपोटी एकूण 19,463 कोटी रुपयाच्या वितरणाला परवानगी दिली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 663 कोटी रुपयांच्या वितरणाला परवानगी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळताच मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी तातडीने याबाबतच्या शासन निर्णयावर सही केली आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांची रखडलेली उर्वरित मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या शासन आदेशासह शेतकऱ्यांना आजपर्यंत 20,126 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मदत आणि पुनर्वसन विभागाने परवानगी दिली आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती मदत मिळालेली आहे तर मदत आणि पुनर्वसन विभागाने आजपर्यंत 20,126 कोटी रुपयाच्या वितरणाला परवानगी दिली असली तरीही जिल्हा पातळीवरून ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत 95% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांची ई-KYC झाली नसल्यामुळे त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही। नोव्हेंबर अखेर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,601 कोटी रुपये वितरित झाले होते। अन्य निधी वितरित होणे बाकी होते। ई-KYC अभावी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही। त्यामुळे मदत पुनर्वसन विभागाने तातडीने आर्थिक मदतीच्या वितरणाला परवानगी दिली असली तरीही जिल्हाधिकारी पातळीवरून तात्काळ निधी वितरित होणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येईल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।